पाठ राखील मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. तर आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे त्या भाग्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं सगळं सत्य समोर आणून कशा पद्धतीने प्राजू भाग्याला संरक्षित करणार. आता नेमकं काय आणि कसं घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर इकडे दादा हा आता इकडे घेऊन आलेला असतो प्राजूला घरी. त्यानंतर मामीला मात्र प्राजूला बघून खूप राग येतो. मामी प्राजूला म्हणते, तुला सांगितलं होतं ना येऊ नकोस म्हणून, तरीही तुझी इकडे येण्याची हिंमत झालीच का. त्याबरोबर मग आता प्राजूला सांगते, आता आली आहेस ना, पण काहीही झालं तरी नवऱ्याकडच्या मंडळींसमोर यायचं नाहीस, इथेच राहायचं, समजलं. त्यावरती म्हणते ठीक आहे मामी. आणि मग आता प्राजू ही बिचारी स्वतःला किचनमध्येच थांबवून ठेवते आणि इकडे तिच्या बहिणीच्या लग्नाची बोलणी सुरू होते. आता मुलाकडचे प्राजूला बघतच नाहीत, ते समोर फक्त एकट्या भाग्याला बघतात आणि भाग्याला बघूनच ते पसंत देखील करतात. आता भाग्याला पसंती कळवल्यानंतर मग लगेचच सगळेजण आनंदी होतात. आता प्राजूलासुद्धा किचनमध्ये सगळं ऐकू जात असतं, ती लपून सगळं बघत असते. आता ती म्हणते वाह बरं झालं, आणि ती टाळी वाजवायला हात उचलतच असते. इतक्यात चुकून एक पातेलं सरकून खाली पडतं. आवाज झाल्यावर विचारलं जातं, कोणी आहे का तुमच्या घरात आणखीन, की एवढंच कुटुंब आहे तुमचं. त्याबरोबर आई म्हणते, अहो मांजर वगैरे असेल कोणीतरी. तशी लगेचच आता इकडे भाग्या म्हणते, मांजर नाही, माझी बहीण आहे. आणि ती हाताला धरून प्राजक्ताला तिकडे बाहेर घेऊन येते. आणि त्याच्यानंतर मग आता प्राजक्ताला ती घेऊन आल्यावर सगळ्यांच्या समोर आता सांगते, ही माझी बहीण प्राजक्ता. आता प्राजक्ता हिला बघून ती लोक गप्पच बसतात. प्राजक्ता एवढी सुंदर नक्षीकांत दिसायला. मग आता ती लोक म्हणतात छान. त्याबरोबर प्राजक्ता ही म्हणते, एक मिनटं मामा, तू थांब जरा. त्याबरोबर मामा म्हणतो, म्हणजे. त्यावर मग ती म्हणते, मामा मला ना ह्या बाईंना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मग प्राजू आठवायला लागते. त्यावेळी तिला आठवतं, हो ही तर तीच बाई आहे जिला मी बसस्टँडवर भेटले होते. मग आता लगेचच प्राजू म्हणते, मामा अरे ही लोक चांगली नाही आहेत, ही लोक एक नंबरची खोटारडी आणि फ्रॉड आहेत. अरे हे लोक फसवाफसवी करणारे आहेत. यांना वाटतं आहे की आपण खूप श्रीमंत आहोत, गडगंज पैसा असलेली प्रॉपर्टी असलेली पार्टी आहोत, म्हणून यांच्या मुलाचं लग्न आपल्या भाग्याबरोबर लावून द्यायला तयार झाल्यात. यांना आपल्याकडनं पैसे हवेत मामा, ह्यांना आपल्याकडनं प्रॉपर्टी हवी आहे, म्हणून खरं तर हे लोक पैशांसाठी सगळं करतायत. त्यावर आता पुढे ती बाई म्हणते, हो हवंच आम्हाला, एवढा आमचा मुलगा US वरून आला आहे, तो काय उगाच का. मग तुमच्या कुरूप मुलीबरोबर त्याला लग्न करायची गरजच काय, जर तुम्ही आम्हाला हुंडासुद्धा आमच्या मनासारखा देऊ शकणार नसाल तर. त्याबरोबर मग आता ती लोक म्हणतात की म्हणजे तुम्हाला नेमका हुंडा हवाय तरी किती. त्यावर मुलाची आई म्हणते, कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये हुंडा हवा. त्यावर मग आता ही लोक सांगतात की आमच्याकडे हुंडा द्यायला एवढे पैसे नाही आहेत. तशी नवरदेवाची आई म्हणते, मग अशा कुरूप मुलीचं लग्न ठरवायला जाताच कशाला. त्याबरोबर मग आता लगेचच आई असं म्हटल्यावर भाग्या म्हणते, म्हणजे तुम्हाला मी पसंत नव्हतेच कधी. त्यावरती लोक म्हणतात की आम्हाला वाटलं तुम्ही लग्न ठरवायला गुरुजींना 1 लाख रुपये दक्षिणा दिली आहे, याचा अर्थ तुम्ही श्रीमंत आहात, म्हणूनच तर आम्ही आमच्या मुलासाठी तुझा विचार करण्याचा प्रयत्न केला, नाहीतर तुझा विचार आम्ही का करू. आमचा मुलगा एवढा हँडसम आहे, सुंदर आहे, शिकलेला आहे, चांगला परदेशात राहणारा आहे. मग त्याबरोबर आता हे सगळं ऐकून भाग्याला खूप वाईट वाटतं. आता ती लोक तिकडनं निघून गेल्यावर आईला खूपच जास्त राग आलेला असतो भाग्याची आई म्हणते, माझ्या मुलीचं लग्न पुन्हा एकदा तुझ्यामुळे मोडलं आहे प्राजू, तुला तर मी. आणि ती प्राजूवरती हात उगारायला जात असते. त्यावेळी आता भाग्यामध्ये पडते आणि भाग्या आईचा हात मागच्या मागे ढकलून देते आणि म्हणत असते, आई बास, काय चाललं आहे तुझं. हे बघ आई, उलट तिच्यामुळे काहीही चुकीचं झालेलं नाही आहे, जे झालं आहे ना ते चांगलंच झालं आहे, कळत कसं नाही गं तुला. आई अगं उलट आज प्राजूमुळे मी वाचली आहे. आपल्याकडे होते का त्या लोकांना देण्यासाठी हुंड्याचे एवढे पैसे. हां, उद्या जर त्या लोकांनी उठता बसता आपल्याकडे पैसे मागितले असते तर काय केलं असतं तू आणि बाबांनी. कुठून आणले असते पैसे माझ्या सासरकडच्या मंडळींना द्यायला. तेव्हा त्या लोकांनी मला छळलं असतं, त्रास दिलं असतं, मारहाण केली असती, तर ते सगळं चाललं असतं का तुला.
आई बघतेस ना बाहेरच्या जगात काय सुरू आहे ते सध्या. त्याबरोबर मग आता प्राजूसुद्धा म्हणू लागते, मामी मला माहिती आहे की आपल्या भाग्याचं लग्न व्हावं ही तुझी खूप मनापासून इच्छा आहे. भाग्याचं लग्न होत नाही आहे म्हणून तुला खूप जास्त टेन्शनही आहे. पण म्हणून तू कोणाच्याही हातात भाग्याचा हात देऊन मोकळी होणार आहेस का गं? अगं आपली भाग्य एवढी गुणाची आहे ना की ज्याच्या घरात जाईल त्याच्या घरचा उंबरठा ओलांडता क्षणी घराचं सोनं करून टाकेल. मग ह्या अशा मुलीचा हात देताना आपण कमीत कमी तो मुलगा केलेल्या सोन्याला सांभाळू शकतो की नाही एवढा तरी असायला हवा. असंही तुला वाटत नाही का गं? मामी अगं अशा कितीतरी मुली आहेत ज्यांचे नवरे त्यांना पैशासाठी त्रास देतात, छळतात, मारहाण करतात आणि त्यांच्यापैकी एक शिकार आपली भाग्य होऊ नये एवढंच मला वाटतं गं. त्याबरोबर आता मामी म्हणते, गप्प बस गं तुला काय जातं बोलायला. घेतला असता हुंडा तर घेतला असता, काय बिघडलं असतं एवढं हुंडा दिला असता तर. तसंही हे सगळं जे आहे ते माझ्या मुलांचंच आहे ना दोघांचं. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे भाग्या म्हणते, आई बास, प्रत्येक वेळी जे आहे ते माझ्या मुलांचं आहे असं म्हणून तू प्राजूला हिणवण्याची काहीही गरज नाही आहे. अगं ती कधीच काहीच मागत नाही आपल्याकडे. ती बिचारी जे आहे जसं आहे ते तसं तेवढ्यात त्याच्यात खुश राहण्याचा प्रयत्न करते. आज उलट तिने हे लग्न मोडून माझा बचाव केला आहे. तू तिचे आभार मानायचे सोडून तिच्यावरती आरोप करतेस, तिला नको नको तसं बोलतेस. तुला काहीच वाटत नाही आहे का की तिने माझं लग्न मोडलं आणि मला वाचवलं याचं? जर त्या मुलाबरोबर माझं लग्न झालं असतं तर खात्रीनिशी मला खूप त्रास सहन करावा लागला असता. त्याबरोबर मग प्राजूसुद्धा म्हणू लागते की हो मामी, हे बघ मला माहिती आहे की तुला माझा खूप राग आला आहे. मी जे काही केलं आहे ते तुला अजिबात पटलेलं नाही आहे, आवडलेलं नाही आहे. पण मामी मी तुला शब्द देते, हवं तर तू शांत बस आणि शांतपणे विचार कर, थंड डोक्याने विचार कर. मला सांग मग की तुला तरीही माझं चुकलं आहे असं वाटतं आहे का? मामी मी जे काही केलं आहे ना ते सगळं फक्त आपल्या भाग्याचा विचार करूनच केलं आहे गं. उद्या भाग्याचं लग्न कोणाच्या सोबतही असंच होऊ नये असंच मलाही वाटतं. भाग्याला कसला त्रास होऊ नये, भाग्याला सर्व सुखसुविधा व्यवस्थित मिळाव्या हीच माझीसुद्धा इच्छा आहे गं मामी. भाग्या जशी तुझी मुलगी आहे तशीच माझी बहीणसुद्धा आहे ना. जशी तुला भाग्याच्या लग्नाची चिंता आहे तशी मला भाग्याच्या भविष्याची काळजी आहे. आणि आपल्या भाग्यामध्ये काहीच कमी नाही आहे गं. आपली भाग्या दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, शिकलेली आहे, बोलण्या चालण्याची पद्धत, मोठ्यांचा मान राखण्याची रीत सगळं आहे. त्याबरोबर लगेचच माईजी म्हणते, अगं सगळं आहे गं माझ्या नातीत, सगळंच आहे. पण तुझं काय? अवलक्षणे कार्टे तू आहेस ना घरात तिच्यापेक्षा सुंदर. त्यामुळे जो येतो ना त्याची पहिली नजर तुझ्यावरच टपकन पडते आणि मग त्यांना तू आवडतेस. त्याबरोबर लगेचच आता मामी म्हणत असते, मला माहिती आहे ना, माहिती आहे तूच हे सगळं जाणून बुजून ठरवून केलं असणार माझ्या भाग्याचं लग्न मोडावं ह्यासाठी. आम्ही तुझं लग्न पहिलं लावून देत नाही आहोत ना, पहिला आम्ही भाग्याच्या लग्नाचा घाट घालतो आहे ना, म्हणून तुला बघवत नाही आहे. तुला असं वाटतं आहे की पहिले माझंच लग्न झालं पाहिजे आणि मगच भाग्याचं लग्न व्हायला पाहिजे म्हणून तू हे सगळं करतेस. तुला काय वाटलं कळणार नाही का आम्हाला? पण हे बघ मला ना सगळं बरोबर कळतं. त्याबरोबर माईजी म्हणते की खरं तर ना ह्या मुलीला ह्या घरात आणूनच तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. कारण ही मुलगी खाल्ल्या अन्नाला खाल्ल्या मिठाला जागतच नाही. जर हिच्याऐवजी दुसरी एखादी बहीण असती ना तर तिने स्वतःहून घरातनं बाहेर न पडता आपल्या बहिणीचं चांगलं होऊ दिलं असतं. काय तर म्हणे फ्रॉड आहेत माणसं, फ्रॉड. अगं तुला मिळायचे तेव्हा चांगली मिळतील, पण आमच्या भाग्याच्या नशिबात कशाला उगाच तू गोते लिहून ठेवतेस. मी तर सांगते ना की मुलगा चांगला आहे ना म्हणून ही काहीतरी उगाच बळते आणि त्या मुलाकडची माणसं आहेत शेवटी भडकले आणि बोलून गेले की हो आम्ही आहोत फ्रॉड म्हणून. तसं काही नसणारच आहे बघा. तर दुसऱ्या बाजूला सुलक्षणा ही विचार करत असते की काहीही झालं तरी आता मला इकडे प्राजक्ताची आलोकबरोबर भेट घडवून द्यावी लागेल. पण कुठल्या परिस्थितीत असं काहीतरी घडलं पाहिजे की जेव्हा आलोकचा मूड चांगला असेल आणि मग तेव्हाच त्याची आणि प्राजक्ताची भेट होईल. कुठल्याही परिस्थितीत प्राजक्ता आणि आलोक एकमेकांच्या समोर आपोआप नियतीमुळे येता कामा नये. त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवं. कारण जर चुकून जरी प्राजक्ताने आलोकचा राग बघितला तर ती आलोकला घाबरेल आणि मग आलोकबरोबर लग्न करणं तर दूर कदाचित आपल्या घरी शिकवण्या घ्यायला येण्याचीही ती बंद होईल. आणि कुठल्याही परिस्थितीत हे असं होऊन चालणार नाही.
जर त्या दोघांना एकत्र आणायचं असेल तर काहीतरी परफेक्ट सिच्युएशन प्लॅन करावी लागेल, पण ती कोणती असाच ती विचार करत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता लक्षात ठेव, आजच्या नंतर माझ्या मुलीच्या बघण्याच्या कार्यक्रमात, लग्न ठरवण्याच्या कुठल्याही कार्यक्रमात, कुठल्याही कार्यात तू यायचं नाही, समजलं ना प्राजक्ता? त्याबरोबर मग मामा म्हणू लागतो, अगं बाद झालं चारू, काय लावलं आहेस तू, लग्नात यायचं नाही, हे नाही ते नाही. अगं चारू, जे काही तिने केलं ना ते सगळं काही आपल्या लेकीच्या भल्यासाठीच केलं ना. आपली सोन्यासारखी पोर आपण त्या नालायक नरजवांच्या हातात द्यायची? अहो सध्या एवढं सगळं घडतं आहे तरीसुद्धा असं कसं काय बोलू शकतेस तू? त्याबरोबर मग आता ती म्हणते, अहो पण मग. त्याबरोबर बाबा म्हणतात, हे बघ, पण किंतु परंतु काहीही करू नकोस, शांत हो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतात, ते काही उगाच नाही. त्याबरोबर मग आता लगेचच भाग्यसुद्धा म्हणते, हो नाही, तू असा विचार का करत नाहीस की कदाचित माझ्या आयुष्यात जो नवरा लिहिलेला असेल तो अजून सापडलाच नसेल आपल्यालाच कोणाला, म्हणून कदाचित माझं लग्न होत नाही आहे म्हणून. आई हे बघ, प्रत्येक वेळी तू लग्न 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 हा जाप करणंसुद्धा बंद कर, याच्यामुळे मलासुद्धा खूप त्रास होतो. त्याबरोबर आता मग चारू गप्प बसते. तर त्यानंतर मग आता चारूचे कान माई आजी भरते. ती म्हणते, बघितलंस ना चारू, अगं तुझी मुलगी त्या प्राजूसाठी कशी तुझ्या तोंडाला लागली ते वचावचा, कसं तुला उलटून बोलली ते. त्याबरोबर हे ऐकून चारूला आणखीन राग येतो आणि ती संतापते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भाग्याचं लग्न नेमकं कोणाशी होणार, भाग्याच्या भाग्यात काय लिहिलेलं असणार, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला पाठराखीण ही मालिका कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.